नमस्कार. राजा पॉवर टॉक शोमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण जागतिक पातळीवरील प्रसिद्ध दुबई शहराची सफर करणार आहोत. अबुधाबी शहरातील पांढऱ्या शुभ्र रंगाची जुमेरा मॉस्को हे प्रार्थनास्थळ, दुबईमधील मुख्य आकर्षक असलेली जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा, तिच्यावरून झालेलं दर्शन, मिरॅकल गार्डनची अविस्मरणीय सफर, दुबई मॉलची भव्यता, सिटी टूर आणि जुन्या नवीन दुबईमधील दर्शन करणारी दुबई फ्रेम ही प्रसिद्ध इमारत. दुबईमधील सर्वच इमारती ह्या स्मार्ट आहेतच, पण एक ग्लोबल व्हिलेज म्हणजे जागतिक पातळीवरील एक उत्कृष्ट शहराचा नमुना होय. सफारी एक ॲडव्हेंचर सफर, वाळवंटातील सुंदर दृश्य आणि प्रवास, डॉल्फिन शोमधील अतुलनीय इव्हेंट, दुबईमधील गोल्ड सूक मार्केटची भटकंती, तेथील 63 किलोची अंगठी, सुंदर बीचेस, फ्युचर वर्ल्ड या सुंदर इमारतीचं दर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञान. आपण या व्हिडिओमध्ये दुबई शहराची सफर आणि असं बरंच काही पाहणार आहोत. या माझ्या सुंदर प्रवासामध्ये माझ्यासोबत सहकारी श्री अनिल अंबावले सर आणि महेंद्र जंगम सर यांनी साथ दिली. त्यांचं मनपूर्वक आभार. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. जगातील 256 देशातील नागरिक या शहरात राहतात. स्वच्छता, शिस्त आणि एक उत्कृष्ट कलेचं नमुना असलेले शहर पाहताना आणि वाळवंटातील एक स्वर्ग बनवण्याची कला मानवत आहे हे स्पष्ट होतं. भारताच्या तुलनेने आपण जर पाहिलं तर सोप्या शब्दात 5 रुपयाची 200 ml ची बॉटल त्या ठिकाणी 150 रुपये आहे. दिरम हे चलन अस्तित्वात आहे. तर पाहूया या सुंदर दुबई शहराची सफर. धन्यवाद. दुबईच्या खाडीतून क्रूजवरील जेवण हे एक सुखद आणि छान असलेलं एक प्रवास आहे. जसं गोव्याला आपण बघतो. या सुंदर डिनरनंतर सकाळीच आम्ही बीच पाहायला गेलो. ज्या बीचवरती 7 स्टार हॉटेल आपल्याला जहाजाच्या आकाराचं दिसतं आहे. सुंदर निळेशार असं पाणी, स्वच्छ बीच या ठिकाणी आहे आणि व्हाईट सँड देखील आपल्याला बघायला मिळते. आणि या बीचवर गेल्यानंतर आपण खूप प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी होत असतं. दुबई इज वर्ल्ड नंबर 1. दुबई फ्रेम ही इमारत शहराच्या मध्यभागी आहे आणि आपण आता जे दृश्य पाहतोय ते जुन्या दुबईचं बुर्ज दुबई असं त्याचं नाव आहे. आणि नवीन जे शहर आहे वसलेलं, अनेक सुंदर अशा इमारती ते एका बाजूला आहेत. आपण लिफ्टमधून पाहू शकतो आहे आणि खूप काही सुंदर असा एक फील आपल्याला येत असतो. या फ्रेमच्या आजूबाजूला खूपच नयनरम्य असं गार्डन्स आणि स्विमिंग पूल आहेत. आणि ही फ्रेम सर्व ठिकाणून आपल्याला दिसते. गोल्ड प्लेटेड असलेली ही इमारत आणि सुंदर गार्डन आपल्याला आल्हाददायक वाटते. दुबईमधील मुख्य आकर्षण मला वाटलं ते म्हणजे वाळवंटामध्ये एवढं सुंदर गार्डन तयार करणं ही खूप मोठी कला आहे. आणि त्याच्यामध्ये देखील घोड्यांसारखं शिल्प असेल, अनेक घरांची शिल्प असतील, ही फुलांनी तयार केलेली आहेत. आणि जिकडे पाहावं तिकडे फुलंच फुलं आणि कोणतंही आपण जरी फोटो काढला तर सुंदरच येणार अशा प्रकारची या ठिकाणी मिरॅकल गार्डन खऱ्या अर्थानं या ठिकाणी साकार केलेली आहे. अनेक सेल्फी पॉईंट्स पर्यटक या गार्डनमध्ये येत असतात आणि ते पाहून डोळ्याचं पारणंच फिटते. अशा पद्धतीने एक
सुंदर रचना आपल्याला पाहायला मिळते. अनेक ठिकाणी बसण्याची व्यवस्था आणि सुंदर रस्ते, स्वच्छता हे पाहून खूप आल्हाददायक वाटतं. बुर्ज खलिफा ही दुबईमधील सर्वात जगातील उंच इमारत पाहण्यासाठी या ठिकाणी तोबा गर्दी होते. आम्हीसुद्धा या ठिकाणी गेलो. संध्याकाळचा हा जो फाउंटन शो आहे त्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी या ठिकाणी तोबा गर्दी असते. आम्हीसुद्धा या फाउंटन शोची वाट बघत होतो आणि या ठिकाणचं वातावरण खूप चिअरफुल असतं. दुबईमधील डॉल्फिन शो हा आमच्या पॅकेज टूरमध्ये नसताना देखील आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. तर आम्ही टीचर्स जेव्हा इथे डॉल्फिन शोला आलो त्यावेळी इथे छोटे छोटे विद्यार्थी बघितले, तर आम्हाला सुद्धा आमच्या शाळेतली मुलं आठवली. अर्टेजी, या डॉल्फिन शो मध्ये आल्यानंतर लहान मुलं शाळेतली सुद्धा आली होती तिथे आणि त्यांना बघितल्यानंतर त्यांचा गोंधळ बघितल्यानंतर आपल्या शाळेची आठवण झाली की आपण 5 दिवस शाळेपासून दूर आहोत. आता तात्काळ आठवण झाली कधी शाळेत येतोय आणि मुलांमध्ये मिसळतोय आणि तो गोंगाट, तो आवाज ऐकतोय. थँक्यू. पेंग्विननी आमचं अतिशय सुंदर असं स्वागत केलं. आमच्याबरोबर शाळेच्या सहलीसुद्धा त्या ठिकाणी लहान मुलांच्या आल्या होत्या आणि तेवढी गर्दी नसली तरीसुद्धा डॉल्फिननी केलेली करामत आणि त्यांचे प्रयोग पाहताना अतिशय सुंदर असा फील आला. आणि आपल्याकडे तसं भारतामध्ये फार कमी ठिकाणी हे डॉल्फिन शो किंवा या ठिकाणचं पेंग्विन शो आहे तो पाहायला मिळतो. म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि हा आनंद घेतला. डिझर्ट सफारी वाळवंटामध्ये एक मस्त भेट गाडीवरनं केली जाते, तर त्याचा आनंद आम्ही घेतोय गाडीमधून. आणि हे पूर्ण वाळवंट आपण बघतोय आपल्या मागे. तर इथे आपले अंबावले सर जे आहेत, वाळवंटामध्ये आम्ही सफारी करत असताना या सफारीला नाव दिलं डिझर्ट सफारी. अतिशय थ्रिलिंग हा प्रवास, अतिशय स्मरणात राहणार आहे नक्कीच. या डिझर्ट सफारीचा एक अनुभव म्हणजे गाडी बोलायला आहे त्या ड्रायव्हरचा इतका कॉन्फिडन्स आहे की म्हणजे आपण एखाद्या डोंगरावर चढतो आणि परत उतरतो 80च्या स्पीडने, 100च्या स्पीडने, 80-100च्या स्पीडने. इतका कॉन्फिडन्स आम्ही प्रथमच बघितला माझ्या आयुष्यामध्ये आणि खरोखर डिझर्ट सफारीचा आनंद आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळाला. नक्कीच नक्कीच. वाळवंटामध्ये देखील अतिशय गारवा आहे, हे विशेष आहे. आणि मस्त ही जी काही वाळवंटातली रेती आहे ती हवेमध्ये अशी मिसळते आणि खूप छान असं फिलिंग आहे. यानंतर बार्बिक्यू नेशन जेवण आणि डिझर्ट सफारीचं एक दुबई बद्दल सांगायचं झालं तर जगामधलं 1 नंबरचं क्लीन सिटी म्हणून दुबईचं नाव लौकिक आहे. आणि प्रत्यक्ष ऐकून होतो पण प्रत्यक्ष आम्हाला पाहण्याचा योग आला आणि जीवाची दुबई आम्ही या ठिकाणी अनुभवली, पाहिली. फार मनापासून आनंद या ठिकाणी होतोय. आणि आम्ही आता दुबईचा जो राजा आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि गार्डन पॅलेस बघितलं तर खूप धमाल आलेली आहे. आणि आमचे जे मित्र महेंद्र जंगम आहेत यांचं आपण फिलिंग घेऊया. काय म्हणणं आहे तुमचं? दुबई एक स्वप्नातलं सिटी होती, आज प्रत्यक्ष पाहायला मिळाली, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा एक आनंद हा झालेला आहे. दुबईमध्ये राजेशाही आहे आणि तेथील ॲडमिनिस्ट्रेटर आणि शहर बघताना त्याची प्रचिती आपल्याला येत असते. अनेक पर्यटक आपण पाहत असतो, सोबत आपल्या तेही दुबई पाहायला आलेले असतात. असेच काही पर्यटक आम्हाला या ठिकाणी दिसले. दुबईमधील फ्युचर वर्ल्ड ही इमारत एक वेगळीच प्रकारची आपल्याला आकर्षित करून घेते आणि त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर त्याची भव्यता दिसते. आम्ही आतमध्ये गेल्यानंतर आधुनिक जे तंत्रज्ञान आहे
त्याची उदाहरणं आम्हाला दाखवली गेली. आमचे मित्र ही कार असेल किंवा रोबोट असतील हे देखील आम्हाला तिथे पाहायला मिळाले. खूप सुंदर अशी ही लिफ्ट पाहून पण खूप आनंद वाटला. त्याच्यामधील देखील आम्ही प्रवास केला. रोबोटचं एक सुंदर प्रदर्शन आम्ही पाहताना आमचे आंबवले सर यांनी काही प्रश्न विचारले आणि ती इमारत पाहून आम्ही पुढील ठिकाणी गेलो. फ्युचर वर्ल्ड ह्या इमारतीमधून हे विहंगम दृश्य दुबईचं दिसतं आहे आपल्याला. हे ट्रॅफिक आणि अतिशय स्मार्ट बिल्डिंग्स. अशा रीतीने ही इमारत पाहून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. या लिफ्टमधून एक वेगळं फिलिंग येतं. दुबईच्या गोल्डसुक मार्केटमधील एका दुकानामधील प्रतिनिधी विशाल राठोड यांनी 63 किलोच्या सर्वप्रथम माझा परिचय करतो. मी विशाल राठोड. मी नांदेड महाराष्ट्रातून आहे. ही जी रिंग आहे ती वर्ल्ड बिगेस्ट रिंग आहे. दुनियामध्ये सर्वात मोठी आहे. तायबा कंपनीने बनवलेलं आहे. 63 kg त्याचं ग्रॉस वेट आहे आणि 58 ग्राम ते ॲक्च्युअल त्याचं गोल्डचं वेट आहे. 21 कॅरेटने बनलेली ही रिंग आहे. दुनियातली सर्वात मोठी रिंग आहे. आणि म्हणूनच हे दुकान जे आहे ते ब्रँडेड आहे दुबईमधलं. त्यामुळे इथे खरेदी करणं एक वेगळं आनंद आहे आणि विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे हा रिंगमुळे एक टुरिस्ट प्लेस बनलेला आहे सर. दुबईचा आहे. सर्व ग्रुपचे टुरिस्टमध्ये भेटून मला खूप आनंद झाला सर. अशी इच्छा करतो परमेश्वराकडे की तुम्ही परत यावे आणि परत महाराष्ट्रातल्या अनेक ग्राहकांना कस्टमरना घेऊन येणार. थँक्यू सो मच सर. आमचे प्रिय गुरुजी महेंद्र जंगम सर रायगडचे आहेत ते. आणि दुबई येथून डायमंड सिरिंग मॅडमसाठी गिफ्ट देण्यासाठी खास त्यांच्यासाठी त्यांनी आल्याबरोबर म्हणले की मॅडमसाठी असं काही दाखव जे की ते खुश होते. त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी एक डायमंड रिंग ओरिजिनल नॅचरल डायमंड सिरिंग त्यांना दाखवले आणि ते अत्यंत चांगल्या प्राईजमध्ये त्यांनी घेतलं. रिजनेबलमध्ये. ओके. आणि याच्यावरूनच लक्षात येतं की आता सुनबाई आहे ते आमच्याच गावाचे आहे. त्याच्यामुळे अजून स्पेशल डिस्काउंट त्यांना द्यावा लागला. आपल्या सर्वांना धन्यवाद. तसेच विरेश टूर महाड यांचं देखील आम्ही आभारी आहोत की अतिशय सुंदर असं नियोजन राहण्याचं त्यांनी केलं होतं. धन्यवाद.